ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपांडेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अठ्यत्रे जननी देवाची प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी मौजे श्री क्षेत्र वेळी या नगरीमध्ये चाललेला हा 16 प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केलेला खंडहरिनाम सप्ताह पांडुरंग प्रीत्यर्थ हनुमान प्रीत्यर्थ आयोजित केलेला हा सोहळा या सोहळ्यातील आजचा सप्ताहातील 7वा दिवस या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक वयवृद्ध तपोवृद्ध प्रज्ञा प्रबुद्ध विचारवंत स्त्री पुरुष माता भगिनी प्रगवनामंत्रित केलेली गुणीजन टाळकरी मंडळी गावातील टाळकरी मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य विणावादक पेटीवादक संयोजक नियोजक मंडप डेकोरेशन लाउडस्पीकर ऑपरेटर भालदार चोपदार अन्नदानाच्या पंक्ती करणारे महाप्रसादासाठी देणगी देणारे पत्ती जमा करणारे सर्व कार्याला अनुमोदन देणारे नवयुवक तरुण तडफदार मंडळी आरंभापासून सांगतेपर्यंत कायन वाचन मनानं सेवा करणारे सर्व तरुण परिचित अपरिचित महाराज मंडळी तुम्हा सर्वांना नमस्कार. हरिभक्तीपरायण प्राचार्य रामकिशनजी महाराज बदने त्याचबरोबर आपल्याच गावाचे सुपुत्र आमचे डॉक्टर साहेब जे आमच्या सरांच्या हाताखाली शिकून गावातून असून डॉक्टरकीचा पेशा आहे आणि समाजसेवाचा आहे असे करतात बरेच आमची ही मंडळी यामध्ये महाराज मंडळी सुद्धा आहे. जीवनदास महाराज आमचे महाराजच आहेत कीर्तनकार पुन्हा साधू महाराज बरीच मंडळी आणि या ठिकाणी महान प्रमुखीभूत असणारे आमचे एक परमार्थामध्ये ज्यांचं जीवन वाहून गेलं. आता हे बोनस हा विषय योग भ्रष्टाचा विषय आमचे यशवंत महाराज त्यांचं दीर्घ आयुष्य आणखी वाढू आम्हासारख्याला त्यांचं दर्शन हो दयाचे शब्द विसाट सुखे पडो येथे त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आलो. हे वडील जे करीती दया नाव धर्म ठेवती हे अनुष्ठिती सामान्य सकळ म्हणून थोरा मोठ्यांचा वारसा घेऊन आपण चालत आलेलो की धर्माची पताका या सप्ताहामधून बरेच काही आपल्याला फायदे मिळतात. एक तर मंगलमय वातावरण पवित्र अशा प्रकारचे 7 दिवस सप्ताह नाम यज्ञ नाम जप यज्ञ तो परम बाजू न सके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम प्रब्रह्म वेदार्थे 7 दिवस नामजप होतो. त्यामध्ये आपल्या आचार विचाराची घडणदेवण होते. विचार एकमेकाला दिले जातात आणि त्यामुळे आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काय आपला धर्म आपण तेवढ ठेवला पाहिजे याबद्दलची ही भावना निर्माण होते. म्हणून परत काही घेण्यात येण्याचं कष्ट म्हणून अनेक असणारे काम व्यवसाय सोडून आपण या ठिकाणी येतो एकत्रित येतो म्हणजे एकमेकाच्या माणसावर माणुसकीनं जरा जगा माणसात मिसळून वागा माणसावर प्रेम करायला शिकायचं असेल या परमार्थापासून शिकायला मिळतं. म्हणून तुमचं कल्याण हो. मी जास्त वेळ बोलत नाही एक 5-6 घंटे बोलत असतो. 70 वर्षाचं वय झालं जास्त बोलणार सुद्धा सर काही अर्धा तास बोलून जातात बरं का तेवढं आपल्याला येत नाही. मी 5-6 घंटे बोलतो. चला आपला मुद्दा काय आहे. आपण 7 दिवस सतत सेवा करीत आलो. या निमित्त येणारी महाराज मंडळी उद्या येणारी महाराज मंडळी आणि सर्व संत सेवक जे हार घालणारे पूजा करणारे या सर्व जे असणारे ज्यांची सेवा तुमचं सर्वांचं कल्याण हो. सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते जीवचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा जवळजवळ पाठातलाच अभंग असेल अशी कल्पना करू. काय म्हणतात महाराज. एक धरीला चिट्टी अभंगातला पहिला शब्द आहे एक. उजळणी कुठून सुरुवात असते. एक
सांगता कुठे तीसला तीस आम्हाला नाही पुढे होतं एकम दहम शतम सहस्र एक पाव पाव बी पाव अर्धा तीन पाव पाहून चार पाव एक आता ते खात्यातच राहिले का नाही ते अरुण हासले गुरुजी आमचे मला ते अडीच की आऊट की निमकी इथपर्यंत शाळा येत होती बरं का पण एकाच्या पुढे शून्य टाकलं काय झाले दशम दहा शंभर कळलं का एकम दहम शतम सहस्र दशस्र दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज खर्व निखर्व शंकू जलती अंत्य मध्य परार्ध 17 शून्य होतात एकाच्या पुढं आणि ती खाली काची मोडल्या काची जर मोडली किती संख्या झाली एके डावीने दहा फाटा पहा पुसोडी काशयाची बरोबरी काय दुरी जवळी किंमत एकाला आहे एवढा मोठा समुद्र आहे त्याच्यात जर जीवजंतू नसतील तर काय किंमत आहे एवढं भजन सागर आहे ह्याच्यात राम नाम नसेल तर कबीरदासांचा दोहरा आहे का भजन बिना हरिनाम बिना जल जैव जीवना सागर सुनाई एक सीप बिना सीप सुनी एक मोठी बिना नर सुनायक नार बिना नार सुनी एक पुत्र बिना पहाड़ सुनायक वृक्ष बिना वृक्ष सुनाई एक फल बिना मंदिर सुनायक मूर्त बिना मूर्त सुनी एक भगत बिना संगीत सुनाई एक सूर बिना सूर सुनाई एक ताल बिना संगीताला काय पाहिजे सूर पाहिजे सुराबरोबर तालही पाहिजे बऱ्याच जणांना संगीत साष्ट अरे असं घातलं पाहिजे ना ताल म्हणतात बरेच जणांचे चार चार गुरु झाले कोण्या पचित गालास म्हणत मध्या फटीत गाव सजनो कहावत कबीरा सुन बैसाडू जगत सुनाय राम विना एकाला किंमत आहे या ब्रह्मांडाचा मालक एक आहे ऐसा लागवी या माया सूत्रधार तुम्हाला कीर्तन कळल्यावर सोडू उजडू द्या कळलं ना गेलं कशाला सोडायचे कळलं तर सोडायचं एकापासून सुरुवात आहे का सज्जनो शनिमाचा शोध ज्ञानोबारायांनी लावला की नाही रेल्वेचा शोध ज्ञानोबारायांनी ती कसं आराम डबा असतो ना त्याच्या ज्ञानेश्वरी शोध आहे स्वमायाच्या वस्त्र लावणी एकलाची खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष हे नटी छायाचित्र 84 लक्ष त्याचा सूत्रधार आनंदीचा पडदा एककडे आणि ती तिकडून चालवणारा तिकडल्या बाजूला एकटाच का 10-12 माणसं असतील एकटाच लक्षात मुद्दा घ्या एक परमात्मा वडाचं झाड लावायला किती टोपले बी लागते एक ना का बीजाची झाले तळू अथवा भंगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तार होते हे जग एकापासून तुम्हाला एक मुद्दा लक्ष देण्यासाठी सांगतो काडग नाव कळाले की तेरा लोटक साकणी रांजोन नाव वेगळे वेगळे माती एक
कबरी, पांडी, काळी, कपिली, हरणी, काही वेगळ्या, दूध एक, अलंकार, चुम्र, चप्पलहार, बुटमाळ, चिट्टांग, कोरमाळ, दागिने वेगळे वेगळे, सोनं, एका चम्रत भांड अनेक रूपम, कोक्षीरेकम बहुवर्णधेनु, सुवर्ण एकम बहुभूषणानि, शरीर वेदा परमात्मेका, शरीरात भेद असेल, परमात्मा एक. तुम्हाला एक मुद्दा सांगतो, लांब झाडाचं फळ असेल जे खातो त्याला आपण काय कदू म्हणतो का, दूध ग, झाड एक, फळ सारखे असतील का, एकच गुण फळ. काही सरळ असतात, सप्ताह सुरू केल्यापासून शेवटपर्यंत मदतच करतात, अडचणी दूर करतात, सरळच असतात. पण काही काही फळ असे वाकडे, पट्टीला सुरू केलं की वाकडे. तुमचा दादा आहे र, करा र, खा र, वाकडे फळ बर का. तुम्ही दुसरं काही म्हणतात असे काही असे डबरे फुकूनच बसतात, आम्हाला पुसणच नाही. फळ काही नासूनच जातात, ना देवाच्या कामाचे ना संसाराच्या कामाचे, सप्त्यातच काही घेऊन येतात हे नासून गेलेले फळ. कळलं का. नाना प्रयोजन शिळे, दीर्घे वक्रे वर्तुळे, होती एकाचीच फळे तुंबिनीची. एकाचीच ना, पण सारखे नसतात फळे. वीर आहे ना आपल्या गावामध्ये, वीर इकडे त्या विहिरीवर माणसं सगळे बोडके जातात का, सगळे टोप्यात लिहून जातात का, सगळे पटके लिहून जातात का, पण सगळे सारखे नसतात का. काही काही माणसं पाण्याला निघाले ना, घागर हातात पण जाताना असतात. लग्न असेल, कोणी खुळा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, चला वेगळे वेगळे माणसं, पण सगळ्याच्या घागरी सारखे का नाही. कुणाचं बकीट आहे, कुणाचं टोपलं आहे, कुणाची बाटली असेल. कबीरा कुआ एक है, पानी आरे अनेक, बर्तन सबके न्यारे है, पानी सब में. पाणी तसा परमात्मा एक. मड्याचा अग्नी आणि यज्ञाचा अग्नी कोणता पवित्र, यज्ञाचा. मड्याचा अपवित्र, मग यज्ञाचा वटीत घेतला तर काय वाटे. कोणताही अग्नी पोळायचा, दाग एक. अंगारकनी बहुवशी, उष्णता समान जैशी, नाना जीवराशी परेशवा. पाणी, वळवाचं पाणी, कारचं पाणी, रिमझिम पाणी, ढगफुटी पाणी, वेगळं काही एक. पैगगन भरी राहणा, परी पाणी एकची विरा, तैसा या फुटाकारा सर्वांगीणो. नाव वेगळे पण पाणी एक. लक्षात मुद्दा आला. एक पाणी असताना, एक देव असताना आमचं वारागणिस का बदलत आहे. देव आतापर्यंत कळालं, देव एक. सोमवारी कोणता देव, महादेव, शिव भोळा जगरवर्गी, राजे माझी. एकाच दिवसापुरता का विठ्ठल महाराज, एकाच दिवस. मंगळवार आला, महादेव गेला. काट कबीरा सुन भाई साधू, दुनिया है दीवानी, महादेव जी को छोड़ जाओ, पूजा जाओ भवानी. आई भवानी ढोल म्हणून तुम्ही उपाशी देव. बर, जगदंबा सुद्धा 5 देवामध्ये तिचं नाव आहे. 5 देव आहे जगामध्ये. त्रिभुवनात किती देव आहेत, 5. एक भगवान शंकर, विष्णू 2, गणपती 3, सूर्य 4 आणि शक्ती 5. बाकीचे मला हे शंकराचार्यांनी हजारो वर्षाखाली आम्हाला मान्य करून दिलेलं आहे. शक्ती देव आहे, पण मंगळवारापुरतीच का, बुधवार आला एक गाऊ आम्ही. हे तो या देवाचाही देव लगेच गुरुवार आला 3 श्री 6 हात. हे तो सगळ्यात मोठा अवतार आहे.
तीन देवाची शक्ती एकत्रित आहे. गुरुवारी शुक्रवारी का नाही, पुन्हा जय जय संतोषी माता, पुन्हा सर्व शनिवाराला बजरंगबली तोड दे दुश्मन की नदी चर्चा चर्चा, रविवार ज्ञानोबरायांनी याचं ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. स्वतः भगवान मुखातून सांगतात, अर्जुना हे बावळट घोळसट लोक काय करतात हे बघ. माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो ठेवी सायात्रे नित्याराधन माझे, काजी कुलदैवता भजे पर्व विशेष की जे पूजाना, माझे आराधन घरी वंशानाचे करी, पितृ कार्यावरी पित्राचा होय. एकादशीच्या दिवशी जेठूला पाडू आमाशी, जेठूलाची नागाशी पंचमीच्या दिवशी. विठ्ठल बुवा कोणता देव पंचमीला पायाला चला. मी बदनेश्वर हॉटेलवरला कीर्तन करून आलो घरला. आमच्या नाताच्या आजीला म्हणलं मला एक गिलास दूध दे. ती म्हणली आज नाही तुम्हाला. आज नाही तुम्हाला काय करायचे, आठ पाजायचे नागाला. बरे म्हणलं उपाशी ठेवू वाघाला आणि दूध पाज नागाला. वटलं घेऊन त्याच्यात मला दिलं. कोणता देव? झाली पंचमी, पुढे गणपती आला. गणपती फक्त 10 दिवसापुरते त्या मुगळाला निघायचे. गणपती बाप्पा एक मोरीत पडलाय. म्हणले मोरीत पडलाय. महाराज तुम्ही मला उठवू शकत नाही. मी म्हणलं का? म्हणला मी या गावचा सरपंच संघ मेंबर आहे. म्हणला 4.5 वर्ष मोर माझ्या ताब्यात आहे. कोण उठी इथे? तुला कोण उठील रे बाबा? हे गणपती. 14 मोदकी पाहे आणि गणेशाची होय. 14शी म्हणे ओ माय तुझाची दुर्गे, नित्य नैमित्तिकी कर्मसाडी, मग पैसे नवचंडी, आदित्या वारी वारी भैरोबा पात्री, बाकी सोमवार पावे, बेरेशी लिंग धावे, ऐसा एकलाची आग दोघावी दो, असा एकटाच सगळ्या देवाला पूजितो. कोणताच देव पावत नाही. सजनो एक देव आहे. जसं एक झाड आहे, त्याला फळं लागण्यासाठी बारीक फळं असताना फळावर पाणी टाकावं का बुडाला? कुठे घालावं? बुडाला. ओ सिंचन करा नको प्रथकाचे भरी पडो एक सारधरी. मी एकावर बोलालो. अभंगातला पहिला शब्द आहे एक. लक्षात आलं ना? एक
एक परमात्मा असताना आम्ही अन्य देवदेवताच्या नादी लागतो. आपलं काम होत नाही. पृथक म्हणजे वेगळे वेगळे. मुद्दा लक्षात घ्या. परमार्थामध्ये एकांत आणि एक याला किंमत आहे. कशाला किंमत आहे? एकांत. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती. तो मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची दान. 13व्या अध्यायाची बोली आहे. एक आत बाहेरी एक जवळ दुरी एका वाचोली परी दुजी नाही. एक कशाला का एक एक विठ्ठ परमात्मा एक विठ्ठा विन धरू पालक न संनुवाद सार्वजनिक. एक परमात्मा आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं ना. बरं का सज्जनो काय करा. एक सर्वाघटी राम देहाती एक सूर्यप्रकाश कसहस्र रश्मी. आपला तो एक एक गाऊ आम्ही. महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं एक 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 एक. पण तुम्ही काय केलं? मी एकच धरला. हे पहिल्या चरणात सांगितलं. एक कळालं. आता चित्त शब्द आहे बघा. चित्त
परमार्थाला चिट्टाची गरज आहे. चिट्ट मिले तो सब कुछ मिले, नाही तो फुकट संग. पाणी कोर थोर न भिडे, फिटर कोर अंग. आमच्या चिट्टामध्ये बघा, चिट्टाचे 4 भाग आहेत. तरी बुद्धी आणि मन, चित्त अहंकार होणं, हे चतुर्विद्या चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाचे 4 भाग आहेत. परमार्थ चित्ताचे आहे. देवाला कळतं अंतरीची घेतो गोडी, बाहेर जोडी भावाची. पण आमच्या चित्तामध्ये माळेगावचा हुरूस, माळेगावचा काय म्हणते जत्रा. चित्त आमच्या संसारात अनादी काळापासून बिघडलेलं आहे. अनादी संसार मानेच्या ठाई, नित्य विषय भोगिले ठापाही. त्याची ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार दिशिवितात. सजनो, देव कुणाला मिळत नाही, लक्ष ठेवा. चित्त ज्याचे पुत्र, पत्नी बंधुवरी, सुटेला परी कैसा दाना. चित्ती द्रव्यदारा, पुत्रादी संपत्ती, समानते होती पशुनर. परमार्थासाठी 10 गोष्टी सोडाव्या लागतात. जरा इकडे बघू नाही का, इकडे बघा. जननी जनक बंधू सुतदारा, तनु धन भवन सुवर्ध परिवारा. सबकै ममता ताग बटोरी, मम पद कमल बांधवर दोरी. हे चित्त या 10 जणांवरून निघालं पाहिजे. तोच परमार्थामध्ये देवाला हृदयात बांधू शकतो. संसारातलं चित्त सांगू का तुम्हाला. माझ्या काकत पिशवी राहायची आणि एसटीनं कशालाही कार्यक्रम करायला गेले बाई. आम्हाला पाटलाच्या दहाजाला बसलोय. दहाजा कमी गरीबाची पत्राची झोपडी असराची. पाटील 7 दिवस महाराज तुमच्या इथं. त्या पाटलाच्या विषयात दंडावणी पांढऱ्या शिकव. मी दहाजाला बसलो. आलो पाटील मोठून. मी बघूनच गेलो. गावचे महाराज. मी म्हणलं दगडवाडीचा. वाडीत मी महाराज असतो का. आम्ही वाढू जन्मलो काय. आता परमार्थिक माणसानं काय विचारावं, संसारी माणसं काय विचारतात. महाराज दहावीला बसले, काय विचारावं. कुठं शिकलात बाबा, कोणा गुरुकडे शिकलात, आनंदीला होतात का, काही विचारावं का नाही. हे परमार्थिक विचारणं. ते पाटील आला, काय नाही म्हणलं बाका झालं. एक पोरग एक पोरगी आहे. पुरीला 2 पोरं, पुरीला 3 पोरं. बरं तुमचं लगन. मी एकच सांगते, पुन्हा लगन झाले का. तुम्हाला पाकिट काय मिळते. मी म्हणलं तुमच्या पट्टीवर. आम्ही पट्टीच येत ना. लोक घेऊन आमच्या घराला येतच नाही. रावण असतील. मी म्हणलं बघू माहिती पिशवी राजे मला उठून येतो. तितक्या सुनबाईने दूध आलं. मामा यानं दूध घेतलं, मला द्यावं का. आपण मी बघू लागलो ह्याच्या तोंडाकडे. मामा 400 शुगर आहे. महाराज घेतो का. मी म्हणतो वगारला पाठ. काय ह्याच्या चित्तामध्ये संसारात आयचन भरलेलं आहे. परमार्थाला चित्ताची गरज आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. 2 तास लगेच कीर्तनाला. एका गावात भागवत चाललोय. भागवत 3-4 दिवस झालं. भागवत ऐकत असताना कुणाच्या डोळ्याला पाणी आलं नाही. 4थ्या दिवशी एक माणूस आला. गर्दी झाली म्हणून पाठीमागत बसला आणि त्या भागवत करायला पाहिल्याबरोबर रडला. लोक त्याच्याकडेच बघू लागले. कुणाकडं. तुझे काय प्रेम आहे हो. अरे 4 दिवस झालं कोणाच्या डोळ्याला पाणी आलं नाही आणि तो माणूस आले रडतो. काय प्रेम आहे, काय भाव आहे. काही भाव होता का काही दुसरं होतं. अहो ते मेंढऱ्या राखणार होतं. काय म्हणते त्याला धनगर. त्याचं मेलचं बोकड. त्या बोकडाला होती दाढी आणि महाराजाला होती दाढी. खापक्याचे खापक्या.
त्याला पाहून याला रडू आलं. माझ्या बोकडात महाराजात काही फरक नाही रे. देखोनी पुराणिकाची नाडी रडे सुंदे नाचवाडी. माझा बोकुडा असलाच होता हो म्हणला. कसला? डॉक्टर साहेब सारखा हो जरा. बरोबर नाही का? खोटं बोलवलं मी. देखोनी पुराणिकाची दाढी रडे सुंदे नागवडी. ह्याच्यात रडण्यात 3 प्रकार आहेत. रडे म्हणजे हे रडणं. सुंदे सुंदे. नागवडी त्याला नागवडी काय म्हणतात? रडे सुंदे नागवडी. प्रेम खरे दिशे जना पिंडांतरी भावना. कंठ दाटून आला बोलू नये मुकावाटा म्हणे होत्याचा होतो तोटा. महाराज प्रतिभा संपन्न होते. त्यांनी एक बोट वर केलं. आपलं कीर्तन कुठून सुरू आहे? एक. अजून मी एकच बोट वर करालोय ना. एक बोट वर केलं आणि सांगतील बाबा रे या ब्रह्मांडाचा सूत्रधार एकटा आहे. काय? एक. महाराज मला रडले तिकडून. शेनं बोट वर केलं. ओ महाराज एकच बोकुड होता. यानं बोट एक केलं. हे ब्रह्मांड एकाच आहे. यानं मला एकच बोकुड होता. पण पुन्हा महाराजांना सांगितलं एक जरी ब्रह्मांड नायक असला एकट्याला सृष्टी निर्माण करता येत नाही. मायेचा आधार घेतला. 2 बोट वर केले. माया आणि ब्रह्म या दोघांनी उत्पत्ती केली. महाराज खोटं नव्हतं मला. दोन्ही शिंग होते. दोन्ही शिंगे 4 पाय. पुन्हा डावी म्हणे होय. हो महाराज होणं नव्हतं. यानं 2 बोट केले. माया आणि ब्रह्म हे मला महाराज शिंगाळ होतं. शिंगाळ होत आणि 4 पाय कळंबली. पुन्हा महाराजांनी 4 बोट केले. बरं माया आणि ब्रह्मानं जरी जग निर्माण केलं 4 वेदाचा आधार घेतला. कळलं का? मला महाराज 4 पाय कळंबले. 2 शिंगे 4. पुन्हा महाराजानं 6 बोट वर केले. 4 वेद आणि 6 शास्त्र या जगाच्या राखीसाठी निर्माण केले. नक्की तुम्ही कोणाच्या बरी माझी मेंढर मापलेत. मला 6 मेंढर आणि एकच बुकुड होता. आणि तर रडला. का रडला? त्याचे कारण आहे. मेला त्याची चरपड. कपट ताबडतोब कळते. माय परमार्थाला गरज कशाची आहे? चित्ताची. अघवाची करणी देवी शांतीची देवी जयाचे चित्त गौषणी व्यापकाम. व्यापक परमात्म्याला गौषणी घालणार ज्या महात्म्याचं चित्त आहे त्या चित्ताची परमात्म्याला गरज आहे. एक धरीला चित्ते काय घडला महाराज? आम्ही रघुनाथ.
आम्ही कोण झाला महाराज? रखुमाईचा पती. बायका किती होत्या? कृष्णाला 16,108 आणि प्रत्येक मुलीच्या बाईला 10 पोरग आणि 1 पोरी होती. 11 गुणिले 16,160 मोबाईल मध्ये ताबडतोब कळतं एवढं कुटुंब होतं. कुणाचं? एकट्या रुक्माईचाच का पती? आम्ही रखुमाईचा पती. एवढी कशामुळे हे पार्सलिटी म्हणतो? अहो मुख्यात होत्या रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मीवना, मित्रवरंदा, अशा 8 होत्या. मग एकीचंच का नाव? याचे कारण आहे हे तुम्हाला पटण्यासाठी विषय सांगतो. आणि कीर्तनाला उजडू द्या पण असं म्हणील. आपला प्रश्न काय? एवढ्या खरं आहे का नाही सांगा? एवढ्या वय असताना एकीचंच का आम्ही रुक्माईचा? अहो म्हणायचं ना, जांबवंतीचा, कालिंदीचा, सत्तीचा, भद्रेचा, लक्ष्मणेचा. काय भानगड आहे? त्याचं एक कारण सांगतो. सत्यभामेला वाटणं वेगळं, माझा एकटीचाच पती असावा. आता हे महिला जी ओढाला प्रश्न घालत का बायकाचा विषय वाढावा. चुकून गेलेला मालक, रुसून गेलेला मालक यावा. विठ्ठलपंत येण्यासाठी रुक्मिणीनं 1.25 लाख परीक्षा घातल्या ना. आज तेव्हापासून आमच्या बाया वडाला परीक्षा घालतात. आयुष्य वाढतंय. आमच्या इथे बाई पोरपटी होऊ लागली. मी म्हणलं बाई फिस्कर मला माहिती आहे म्हणजे महाराज तुम्हीच सांगतील एवढ्या परीक्षेने घातली तेवढं आयुष्य वाढतंय आणि उरपाट घातला की कमी होतंय. त्याने पिऊन काही ठुलत नाही म्हणली म्हणून उरपाट्या घालायला. तसं असलं तर उरपाट्या घाला. कप आयुष्य कमी होतंय. बघ सांगायचं काय हेतू आहे माझा? श्रीकृष्ण सर्वांग सुंदर, गुण लावण्य रत्नाकार, सत्यभामा म्हणे हावर जन्मोजन्मी पावावा. मला एकटीला मिळावा कारण मी माझा पहिला पती मारून याच्या घरातून घर निघाले. कोणता काही पती मारला ना? पहिला नवरा मारला. पती शब्द कळत नसला तरी खेळातला वेगळी. पहिला नवरा मारला आणि याचं घर निघाली. म्हणून हिला वाटू लागलं हे माझ्या हातात राहावा, 7 जन्म तरी माझा व्हावा. अहो ही चंद्रसेना असताना अहिरावर हिनच मारला आणि सांगतील रामा मला वरून घ्या, मला आता नाही पुढच्या जन्मात. म्हणून तिचा कॅनवास डबल होता. आता माझा पती हेच राहावा. याला औषध कोणी सांगेल का? महाराज असते तर सांगतील असतं. तो महाराजाला रेंज गेली त्याचा अंतिना तू मारला. कोणता महाराज होता तेव्हा? नारद. ज्याची बुद्धी रद होते त्याचं नाव नारायण. नारायण महाराज मी आता चिंतन केलतो आलो मला 2 मिस कॉल आले. अंतिना माझा उभारला कळलं म्हणले बघा पूजा वगैरे केली. मला सांगा कृष्ण माझ्या एकटीचा पती होईल का? नारद म्हणला चांसेकडे आता हिचा गग्गा जिरवला पाहिजे. गग्गाची 12 कडे कुणीच पाठ करू नका. लय उर्मट 12 कडे आहे. तुम्ही कशी शिकवली की गग्गा किक्की गुग्गू केक्काई गग्गाऊ कमका उर्मट 12 कडे पाठ करू नका. काय सांगतील? देखो अधिकाराचा भेडू तैसाची उपदेश करीती साधू, इता झडे कर्व मधू करू विनोद उपयाजी. आता चान्स आहे विनोद करायचा. सत्यभामेचा कर्म जिरायला पाहिजे. सत्यभामे तू एक काम कर, तुला हा जर कृष्ण जन्मोजन्मी पाहिजे ना तर आता हे दान देऊन टाक. काय कर? दान दे. एक मला ऐकत नाही का? माझ्या हात पाटा असलं मागत असताना चांगल्या प्रकारचं पाटव साडी भारी नेसून गेली म्हणजे पिंडेच्या पप्पा हा तशी का तिरमिरण वाचलं तोंड करायचं. मला तुम्हाला एक मागायचंय. नाही म्हणू नका. अगं कोणता नाही म्हणून नवरा जगलाय? नाही म्हणून बघा तुम्ही उद्या आणतो म्हणताल पण नाही म्हणला की भाकर बनणार. उद्या आणू म्हणून पण नाही म्हणाय म्हणला कोणतेच नवरा नाही म्हणू शकत नाही. काय काम आहे बाबा? हो
काय पाहिजे जा कशी गुंगायला मग सांग मला तुम्हाला दान द्यायचं बघू मला सोनं दान भूमिदान मंदिर दान वस्त्रदान अन्नदान असते बोललं बा पण नवरा दान मी ऐकाय नाही मला माहित होतं ना मला माहित पण ही एवढी हात हलवालीस अशी करायलीस आपल्या घरला कुणी आले का महाराज आले फुकलं म्हणलं आपल्या घर संतांनी सांगितले महाराजाला घरला कुणी नका म्हणून तुम्ही महाराज म्हणून तुमच्या घरला बी वैष्णव चोरटी आली घरा अशी करंटी आजी आपले दटण घरा भांडे पांघरून ज्याच्या घरी जावे त्याचे सर्वस्व न्यावे सर्वस्वाला मुकल्याशिवाय परमात्मा नाही सर्वस्वाची मुकावे त्याने हरीशी जिंकावे अर्थ प्राण जिवे ढेट्या म्हणून सज्जनो आता एक काम कर दाना न करी व उशिरू आजीचा पर्व काळ थोरू शुद्ध सप्तमी रविवारू बरोबर आहे का दिवस मग करी सूर्य गुरुयुक्त नारद महाराज आज्ञा आणली ना त्या ब्राह्मणाच्या गेलीला ब्राह्मणाला देऊन टाक सत्यभामा ब्राह्मणाकडे गेली सत्यभामा म्हणे ब्राह्मणाशी तुम्हाशी मी देईन कृष्णदानाशी ते म्हणती गेली अनुष्ठानाशी देह ध्यानाशी उच्छेडू ते म्हणले आम्हाला परवडत नाही एकावल्याचं पोरगं त्याला सवलं नाही ववलं नाही आंघोळ करीत नाही कुणाचे खरकट टाक येते आम्हाला परवडत नाही दान परवडणारा असावं आहे का नाही तर काही पाटलं दान देतात इटू पाटील आपले इथले पाटलं सोडून एकजण पाटील दहाजण बसला दहाजण रस्त्यातच बांधलेली होती दाट मानव त्या काळात पुढून ब्राह्मण जाऊ लागले देव बाप्पा पाया पडो देवपा नमस्कार देवपा आशीर्वाद दुधाला काही सोय आहे का म्हणजे गरीब ब्राह्मण आहे माझ्याकडे गाय नाही म्हैस नाही तुम्हाला एक गाय दान दिली काय देव बाबा खुश झाले कुणाने घेतले ब्राह्मण सोडा संकल्प अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां दीपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य अभिवर्जन पूजां करेशे संकल्प सोडा ठेवला कुलाचा काळा खडा पाटील धावता येडा पाणी सोडलं भाडभाडा देव बाबा 5 वाजले सकाळी गाय न्या कवा न्या सकाळी न्या सकाळी 5ची 4 गडी ब्राह्मणाच्या दारावर देव बाप्पा कवाड काढा देव बाप्पाला आनंद झाला फुकाचा करंडा एक भाकर गाय पाटलानं गडी लावून आणली काही दारावर म्हणून आले गडी काढली त्यांच्या हातात वाव लाकडं कहाण्या ते म्हणले गाय पहिले चौघाचे बरं का 2000 रुपये द्या 500 काय म्हणतात 2000 काय फुकट दिली पाटलानं संकल्प सोडून दिलाय काय माझी आहे काय दान दिली काय तुमची आहे ना माझी आहे म्हणूनच चौकाला 2000 द्या काय करायचे ओढून निघून वड्याला टाकायच्या पहिल्या 3 महिने उठवून यायची गाय पाठीमागून काटे घाटायची पुढे पडायची पुढून उठवली की मागं पडायची बामणाला दान दिल्यावर मिळली कुणाची मिळली पैसे कुणा द्यावे गपचिप दिले मला दान परवडलं नाही नाशिक पाटलं बामणाने सांगतील सत्यभामे कृष्ण परवडत नाही आली माग सत्यभामा म्हणे नारदाशी ब्राह्मणांना घेती हो कृष्ण दानाशी काय करू ब्रह्मर्षी तू दानाशी अंगीकारी आणि जो दानानं ज्ञानानं तपानं ध्यानानं योगानं मिळत नाही तो दानानं मिळतो ना कोण करंटे कपाळाचं आहे मालक तुम्हाला दान दिलं कुणाला नारदाला चला लपून ने बरं एवढ्या मोठ्या बाया वाटत तुमच्या चिपरा चिपरी होईल माझं तिकडं जाईल संकल्प सोडलेला तुझा वाया जाईल नरकाला जाशील तशी आहे का मी 12 महिने पाठीवरच पदर होता पण आज गुहाडीच्या पस्तूर काढणार गुहाच्या पस्तूर आणि पदराखाली लपून नेणार सत्यभामेने श्रीकृष्ण आणि नाशालंकृत शृंगारून आपुले निज पल्लवी झाकून नारदा करी दिडला पालवाखाली टाकला प्रतिगृहीता नमामि म्हणून संकल्पही सोडला नारद महाराज तुम्ही आमचे मालक मी तुमच्या गडी द्या ना ते विना द्या चिपड्या द्या जा पूर्ण मी म्हणेल ते काम कर काय करू पैल माझी या पादुका सावधान
हे रेवणीच्या मस्तका ब्राह्मणाच्या मनोनी सत्यभामा दान करी छोट्या भावाला घेऊन जाते करा सैन्य तयार रथ घोडे हाती पाहिलं सैन्य निघालं नारदाने फिरून पाहिलं कशाला उठाडा आला एवढा सत्यभामीने दान दिले मी चोर नाही मी लपंग्या नाही लक्षात आलं का विचारा तिला मी जर शाप दिला ना ब्राह्मणाच्या जीवीवर 3 दैवत असतात दयाचा कोप सोटा काळ अग्नी रुद्राचा वसोटा दयाचे प्रसादी भुगटा जोडती सिद्धी आशीर्वाद दिले तर कल्याण होतं शाप दिलं तर वाकलं होतं महाराज आम्ही युद्ध करणार नाही आम्ही क्षमा मागतो आम्हाला वापस कृष्ण द्या ह्याच्या मोबदल्यात मागा हा असं म्हणा ह्याच्या वजनाबरोबर सोनं द्या चला आले तराजू लावला मग तर सत्यभामेला पुन्हा कपका जास्त आला मी 17 लेख आहे श्रीमंतक म्हणे माझ्याकडे 160 भार सोनं दररोज निर्माण करतो एवढे हातात मीच घेते कुणाला वाटलं सत्यभामेला अरे सोनं पहिलं सगळं आणलं अजिबात उचललं नाही ती 16,000 बायकाची मंतर होती त्या भौमासुराच्या जेलातून सोडून आणलेल्या किती होत्या 16,000च्या कड्यावरून जीव देऊ लागल्या उडी टाकून ए मरू नका गे चला कृष्ण म्हणले देवा हे घ्या सगळं अगं मला एवढ्याला घरकुल मिळतेत का आधी नंबर माझा दर्शकाने नाही घ्या म्हणली तिनं आणल्या आणि तुमच्या हायबुबे महबुबे सगळं आणलं उचललं नाही तिथं नारद उद्धवाला म्हणले उद्धवा ती बघ ती रुक्मिणी ना ती तुळशीला पाणी घालायला ना तिला बोलव आणि उद्धव गेले माटे रुक्मिणी तुम्ही रुक्मिणीने एकच पान घेतलं हिरवगार घेतलं असेल का नाही हिरवगार काही कामत नसते बऱ्याच गावचे लोक तक्रार करतात माझ्याकडे महाराज आमचा सप्ताहही होणार होता हो पण एक माणूस एवढा हिरवा काहीच होती ना पती जास्त बी देईना आपण बी देईना भाऊकीच्या लोकांना देऊ देईना आणि वाहतलं गडी लावून नेतोय हिरवा काय हिरवा परमार्थात जमत वाळून गेलेलं
नाही ना. वाळल्याला फंटा. इथे आंबरटेकला एक म्हातारा आहे, 10 वर्षापासून हुक्का लावायचे काम, वयाचे 10 वर्षापासून, वयाच्या 10 वर्षापासून आता 95 वर्ष झाले त्याला. हुक्का लावायचं काम त्याच्याकडं केलं ना, उभं हलतंय, ते ताट बी हलतंय, पुन्हा हे हात काळा भोरतड करतो. मी आम्हाला मामा दुसऱ्याकडे द्या, हे रोड बघा धुवावं लागले. नाही म्हणला मी मर्चेट लावणारच आहे. मी आम्हाला एक टायर आणावं लागेल आपला तोंड धुवा. वाळलेलंही जमत आणि हिरवही जमत नाही, पक्व दशेन आलेलं पान एकच घेतलं आणि सांगतील उद्धवजी हे फेकून द्या आयचं. त्या बायाने एकमेकाची दागिने नावं टाकू टाकू बांधलेले, हे माझ्या बापाने केला, हे माझ्या भावानं केला आहे. कळलं का? एक जण बाई म्हणले पत्नीसर महाराज हे साडी भारी आहे का? केवढ्याची? 5,000ची. कुणी केली? भावानं. पण मला माहित होतं हिनं सालभर घागरीत तुरी घेऊन इकायच्या. आयडिया बघा महिला मंडळ. सुनाला कळे ना, नंदाला कळे ना, कुणालाच नाही. कुठं चालले पाण्याला? फक्त जरा वाकून जायचं नाही. आणि दुकानदार बी लई नंबरी 10 किलोच्या 7 किलोचं दाम द्यायचे. आणि ते वजन असं कापूस भरायचा, असं काढायचा, उगीच डाळ भरायची, इकायची, दाम गोळा करायचं, माहेरला जायचं आणि तिकडून भारी आणायची. माझ्या भावानं केलं. मला माहिती आहे तुझा भाऊ कोंबड्याच्या कारखान्यावर आहे. असं तिच्या तुरी इकल्या मग बघतील त्या. मी म्हणलं घागरीतल्या तुरी मायू म्हणून. आता इथं आमच्या महिला मंडळ तशा चोर नाही का? मग त्याची भांडणं तिकडं स्वच्छ असणार त्याला धुतलं आणि आधी बुकानार संत दर्शनी आणि पुन्हा देवाला लागला आणि पान ठुलं. तुळशी हा हरिविजय म्हटला इतिहास अलगडा नाही. ज्या रुक्मिणीनं अनंत जन्म सेवा केली, कुणाची? भगवान विष्णूची. याचे मुद्दे सांगतो मागचे. समुद्रातून निघाली का नाही? समुद्राची होती का कुणाची होती? दुसऱ्या लक्ष्मी कुणाची मुलगी आहे? समुद्राची. म्हणजे तुम्ही भागवतकरांना सांगतील, दुसऱ्यांना सांगतील का खरं सांगाल? फी बसेल तुमच्यावर. समुद्रानं पोषणी घेतली आहे, समुद्राची नाही. काशीखंड नावाच्या ग्रंथामध्ये आनंदवन नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये शिकी नावाच्या ऋषीचा अपमान इंद्राने केला. शिकी ऋषीला राग आला, वीर गुंती सोडली, त्याच्यामधून एक नंदी जन्मला. बाबा भूक लागली, चाल त्या इंद्राचा अपमान घे, सूड कर, सूड घे, मला भूक लागली, अमृत पे. देव लोक मारून उडून फुगा करून टाकले. महादेव आले, तिरुसुळून उडून गेला. पाशुपत अस्त्राला काही झालं नाही. विष्णूनं चक्र मारलं, नाकाच्या फुसकाऱ्यानं त्या वासराला उडून लावलं. वासरानं तन दिशेला लाट मारली. अजून पावलाची एक आणि श्रीवत्सला 2, दोन्ही मुद्रा त्या नंदीने लाट मारली. अजून बनली कुर्तलेलं नाही देवाने बघण्यासाठी. अरे आता अमृत गेलं, काय करावं? कर फिरून लाट गदा हल्ली नाकावर नंदीच्या. आणि नंदीला भोळ आली, भोळ नाकाला येते, नाकाला अशी शिक केलं म्हणून नाकातून पर्सन समुद्रात पडलं. त्याच्यापासून लक्ष्मीचा जन्म झाला. ती लक्ष्मी सागरानं सांभाळली आणि मंथन करून मग पाय धुवायच्या देवा पात्र झाली. ती पुन्हा पद्माक्षानं मागतिली. पद्माक्षाची मुलगी म्हणून पद्मिनी नावाने जन्माला आली. तिथून रावणानं रत्न म्हणून उचलून लंकेत नेली. तिचा जन्म झाला. सीता म्हणून राजा जनकाच्या शेतात सापडली आणि कौंडण्यपुरामध्ये द्वापार युगात
इथं आली आनंद जन्मसेवा आम्ही रघुमार. आम्ही रखुमाईचा पती. एक धड्यामुळं काय झालं महाराज, तेने झाले अवघे काम. एकामुळं आमचं काम झालं. बघा 1000 गाई असाव्या का एक काम घेणे असावी. तया ते एकले धनी म्हण निर्धनिया भाषणेन काय काम ढेवणू सवे शान चालत असे. ते जेडवाचे मागे ते एक सरेची प्रसू लागे ते विश्व विभांगे होऊन याटी. एक कळलं का, एक चिंतामणी कळलं का, एक आठवडे चिंतामणी फिटे सर्व सुखाधनी नको प्रत्येकाचे भरी फोडो एक सार धरी. सज्जनो एक पुरेना महाराज एक धरला काय झालं, निवारला भवभ्रम भवनाम संसार. जन्म न मरण किती वेळा तर का हे संसार आहे. याचं 15व्या अध्यायामध्ये एवढे वर्णन केलेलं आहे बाबा. हे भ्रम आहे अर्जुना, हे मायावी झाड आहे, हे मोहट घालतंय का. हार असणार विचार उर्पाचं झाड आहे. बघा पैपंड कुमारा एका स्वरूपात या घरा करी तसे आडवारा विश्वावासुलो जो हा जगडम भरू नोहे संसारू हा जाणे महातरू ठावला असेल. परी तुझ्या हानपोटी असे कमेल कृती एवढे झाड उत्पाती काही असे. ब्रह्मयाचे शेवटवरी उद्धव शाखाची ढोरी मूळ तो निराकारी उर्दवेश आयसा काढा या फाटू या कोण करी शेवटू छनी हळवतू ऋषी भाव. हे तुला असं वाटल पुढे सगळं पाठ करा ना. अध्या 1032 वेळा पाठ करा, जास्त नाही का. हे भ्रम आहे कळलं का. भ्रम सांगू तुम्हाला. झावळ पडी झावळ बांधीतून एकजण निघाला, त्याला पुढे चमकलं गोरमाळा सर वाटलं. पुन्हा म्हणलं गोरमाळा सर नव कवड्यास नाग असं. पुन्हा वाटलं दोनच दिसायलाय. नंतर ते धावळीमध्ये वेगळं दिसलं. लाकूड आहे का की भागवतात गोडवून आलेलं आहे. अंधारी दोरू दिसे म्हणे सर्प दंड की सुमनमाळा. नाना एका वळी मुक्ता फळा कोण आबळा विसरली. आबळा म्हणजे बाई एखादी कोणीतरी विसरून गेली. माळ तुटलेली आहे का सरप असल का लाकूड असल. त्याच्याशी बॅटरी नव्हती ती मागत गेलं. मला न धन पाय पडा फोडून टाकील.
दुसरे 4 जण आले पुन्हा. हो 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 म्हणा हलकाची हेपटी बघा. ते म्हणला अरे पोरबाळ दिसाली. दुसरा म्हणतो लाकूड आहे, तिसरा म्हणतो धांदाड आहे, चौथा म्हणू लागला अरे लग्नी करीत बैल गेले की वाकडं वाकडं दिसाले पांडीनी. दोर दोरपणे साचार भ्रमे भाषे नानाकार. मी भ्रम शब्दावर निवारला भव भ्रम. दोर दोरपणे साचार भ्रमे भाषे नानाकार. काष्ट सर्प की मोत्याचा हार नाही जळधार जळाची. पाण्याची धार असेल का काष्ट आहे का मोत्याचा हार आहे का लाकूड आहे. एक जण म्हणला गडबड करू नका माझ्यापाशी बॅटरी आहे. त्याने बॅटरी काढली हसले म्हणजे अरे कोण डांडाड आहे. भ्रम होता. त्याबद्दल तुम्हाला 1-2 तासाचा इतिहास सांगतो भागवतातला आणि लगेच कीर्तनाला. आता मी काल्याचा बुवा एडिटवर कीर्तन सोडत नसतो. काय कुठं आहे माझा एक हेडमास्टर 50,000 पेन्शन. तुम्हाला 3.5 लाख पाऊल 4 लाख चालू होता. अर्ध किती आहे पुन्हा स्टॉक. आता रिटायर झाली पडते नाही अजून. मग जमलो एक दिवशी यावं लागते. काय मुद्दा आहे माझा 50,000 पेन्शन. 4 पोर होते 4 नोकऱ्या 4 सुना होत्या 4 नोकऱ्या. वचन किमदर देशू कमी बोलायचे नाही. आणि पुन्हा हेडमास्टर आणि हेडमास्टर दोघं जाईत होते. दांडी फाउंड गेल्यावर दांडी तिरपीचर जेवण मंदिरात राहावं लागतं नाही तर वृद्धाश्रमात राहावं लागतं. बऱ्याच दांड्या वृद्धाश्रमात हिंडाल्या. बघा दिवाळीच्या सणाला सगळे घरला आले. मी भ्रम या शब्दावर बोलालो. कशावर बोलालोय भ्रम. घरला आले आणि सुना पेन्शनर आजोबाच्या पाठीमागे नाचून लावली. आपले पोरं जा आजोबाकडे जा. त्या आजोबा निघाला मुखेडला. बाबा कुठे चाला मला मुखेडला. मला संग या मला चल नेलं ना गेला. म्हणजे मला काय घ्यायचं बॉल घ्यायचा बॅट घ्यायचा खाऊ घ्यायचा का. त्याने ती बघ तिला बाजारातला सरळ असा फोडी काढलेला चांगला वावर असा होता. मला ते घ्यायचा सरळ पहिला रडू लागलं. तेच घ्यायचं. एकदा गिरायकाची दृष्टी बसली की दुकानदार दुप्पट किंमत वाढीचे. साडी घेऊन घेण्यासाठी तुमच्या मंडळीला बाजारात घेऊन जा. हलक्या साड्या बाईच्या अंगावर टाकते ते मुनीम आणि भारी साड्या मालकाकडे टाकते. हे म्हणते ही साडी घे चांगलं ह्याला पाजर नाही काही नाही. ह्याची किंमत सांगते 1000 चांगल्या साडीची आणि हलक्या साडीची सांगते 1,500. नाही का 1,500 म्हणजे ती बाई साडी सुटली ना. मला ही घे चांगली आहे ते पाजन होते कलर जाते. मला माहित होतं मी तुमच्या सगळं येऊनच लागते. मला माहित आहे तुम्ही घेऊनच देत ना. ते मुनीम काय म्हणते मामा काय किवीवाली बाई तोड करायला 1,500 काय किंमत आहे. माझ्या 100 सूट बघा माझ्यासाठी 100 सोडले आणली 1000ची 1400. का एकदा मन बसलं की किंमत दुकानदार वाढीणार म्हणजे ते मुनी मासाच्या लय जरा टेस्ट करते का नाही. ते 50चा 7 100ला मला मामा 9जीला घेऊन जा. आलं ना घेऊन म्हातारा बसला चावडीला इथं खुर्च्या आहेत का खुर्च्या आल्या की. आणि ते पोरग गेलं का ना आजी ज्या खोलीत झोपली होती त्या खोलीत पारवर खेळलं. त्याशी त्याही माझे किसर पासा असा पडायचा. दुसऱ्या पोरग म्हणलं हे मामण्या चल खेळायला. आलो तुम्हाला उठला सरप नीट म्हातारीच्या पोटावर पडला. आता म्हातारी माझ्यावर पोचली होती. ते साप असा तरी कशामुळं वाटाच्या हल्ल्यामुळं 5 वाजता सुनबाईची हा घेऊन आली. आज्या तुमच्या पोटावर साप गेला कशी टन. त्या म्हातारीनं बघतील नाक चीट लागलं दात नव्हते माझे. काळा दिवाळीचा कसा आलास रे नुकती काही खाईन म्हणलं होतो. लेकर बाळ बघन म्हणलं होतो. तू नरटट फोडाला सो. म्हातारी लोक अशी बोलत. सुना 4 बी आल्या. आत्याबाई गेल्या उद्याशी आता वाचत नाही. करता झाला 4 पोर आले. मायो मायो म्हणाले बायकांनी धरून खुटान खुटान माग फेकून दिले. आता मरायचे
मावळला आमच्या कुक्काकडे बघा टिकलीकडे बघा त्या बायका तेलामध्ये जाऊ देणार वर लांबून बघा रे तुमच्या बापाला बोलवा रे मला डोळे भरून बघू द्या रे आता मी मरतेवर खरं लागलं मटाला वर हुशार होते म्हणजे आपल्या गावात मांत्रिक आहे ना त्याला बोलू त्याने मला मी शॉप काढीन 31,000 किती हजार अरे एवढे पैसे नोकरदाराकडे काय कमी आहे तो 31,000 आता 7 दिवशी 21,000 झाला असेल ना चढतात पाहिजे ना मग त्यानं काढायचं भाटाडं कळलं का चल 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 पहाट चल 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 काली काली बघायला संफटवा आधी नमीला शत्रू विद्या शिकली कोण विद्या शिकली भैरवानं असा भैरव क्षेत्र पाडू किला मुलीचा काढू विघ्न झाले कोणते कोणा नागिनी पद्मिनी शेलाची ईश्वरभाषा बोलमंत्र ठेवू ईश्वरभाषा बोलमंत्र ठेवू ईश्वर म्हणून म्हणून नरड टाकलं कच्च्या चुकल्या पाटील न म्हणला तुमचे गेलं आता त्याच्याच गावात बासरीवाला होता ते बासरी वाजवले की नादावर सापडतो ना काय सांगितलं म्हणला 25,000 घेईल 25,000 त्यानं मला आपली दिवाळी खुश होत्या कारण ह्यानं बरेच सर्प न्यायलेले होते ना नागिन म्हणून आला बासरी काढली ती पाणी भिजविली पाण्यात सुरू केलं ते नाग फक्त असं करी म्हातारीच्या पण लावून बघतील हा भारी नाग आहे मला काढतो सरका वाट सोडा हे बसला नाग हाताने गेला हे बोलू लागला पाटील नग मला पैसे गेले आता सांगणं सुद्धा मारणारे होते म्हातारी माराय का एवढ्याला प्रमाण आहे माझ्याकडे भासला दोराचा सर्प थोर भासला होता का भासला दोराचा सर्प थोर तेच जपता नाना मंत्रभार करिता वाजंत्र्याचा गजर मारिता तिळभर ढळेना म्हातारीने फक्त एकच म्हणायचं वराच्या बापाला आणावं मला एकदा बघू द्यावं मी वाचत नाही येऊ गरजा झाला लोक म्हणले ती गंगामाय मरती आता आणि मेल्यावर खायत नाही आधीच लोक बरोबर दिवाळी करू लागली अरे खा ते कळालं काय शामराव अरे उठ उच्च बसला पारापाशी म्हातारीच्या पोटावर साप आहे बरं का म्हातारा लग 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 आलं सरका सरका एका सुनानं जाऊ लोक म्हणली नाही वाघ सोडली वरायला जाऊ दिलं नाही जाऊ दिलं का नाही म्हाताऱ्याला दोन्ही एका सरणार जाय ना तिकडं म्हातारा उठलं केलं साप कुंडाला मिश्र टाकलं होता का भ्रम निवारला भव आगा नेना चतुरा पुढे निळ्याचा दुसरा नेना सर्पत्व येणार सुका लागी तैसे स्वातीचे उदक सुक्ती मोठी व्याधी तैसा सज्ञानाशी मी सुख दुःख तो अज्ञानाशी नव्हता 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 काय होता भ्रम म्हणून निवारला भव भ्रम एक धरा ते ढाले अवघे काम एक धरल्यामुळं आणि दोन सोडा हे तिसऱ्या चरणामध्ये
झाली विषाची ये परी तेने झाले अवघे काम. संकलित वेळेमध्ये याचा मुद्दा सांगतो. तुमचा तळतळात घेणार नाही. 2-3 तासामध्ये आता धमकी देतो बरं का. 2 सोडा. माणसासाठी हा उपदेश आहे. माणसानं काय केलं पाहिजे. एक धरा, एक परमात्मा धरा, काम झालं, ब्रह्मनिर्वाण झाला, रुक्मिणीचा पती काम मिटलं. 2 सोडा. परद्रव्ये परणारी सज्जनो परद्रव्ये परधन नाटळे ज्याचे म्हणे गंगादी तीर्थदार त्याचे चरण स्पर्श वांदिली. 2 गोष्टीपासून जोडला. चाशी बाळपणापासून परस्त्री माते समान प्रद्रव्य जैसे वमन आनंद घन स्वरूप बाई. परमार्थ करणारं निक्क वाढलं पाहिजे. वैष्णव निक्का संग्राम दागी लावायचं काम नाही आणि त्याच्या उपदेशानं माणसाचं बंधन तुटत नाही. ऐशियाचे उपदेश आहे हो बंधन नासे कैसे पूर्वी आपणास नरका माझी अनिकाशी. लक्षात असलं आणि दयाचे शब्द भिकार विषाद तो उपदेश करणार आहे की कोरा कोरा दागील नसला पाहिजे प्रपंचात. बघा 2 गोष्टी सोडा. परद्रव्य आणि परधन सर्वटा नाटळे ज्याचे मन किंवा पराविया नारी. बघा साधनेतील ही टोळी तो कोणी परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. एक कावडीचे अभंग पाठे का मला सांगतो. इकडे बघा ना मग. पराविया नारी माऊली समान अनर्थ दंभ काम क्रोध मद मत्सर स्मयो मदा भेदो विश्वास संस्कृता वेशनारी. 15 अनर्थ धनई मंडळी गंवा आणि परस्त्री. परनारी पेहरी छुरी कोई मत लगावा अंग. ज्याला परमार्थ करायचे त्या सगळ्याच्या कानात ठेवा. परनारी पेहरी छुरी कोई मत लगावा अंग तसं शीश रावण के गए परनारी के संग. आता रावणाच वाटू झालं. संग खोटा परनारीचा नाश होईल या देहाचा. रावण प्राणाशी मुकला भस्मासूर भस्म झाला. गुरु पत्नीशी रटला क्षयरोग त्या इंद्रा चंद्राला. इंद्रांगी सहस्र बघे नामा म्हणे विषयासंगे. सज्जनो जरा लक्षात करा ना. अलग व्रत आहे बुरी बातों से. यही व्रत आहे खंदान का. खंदानी माणसाच्या वाईट व्यसनात जात नाही. तुम्हाला माहिती आहे कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांच्या एका सरदारानं पकडून आणली होती. राजे शिवाजी तुम्हाला पत्नी शोभते. शिवाजीने त्याला तर कामावून काढलाच पण बहीण समजून अलंकार केले आणि वापस वाट लावली. याला म्हणतात खंडानिक माणसं. म्हणून सज्जनो या गोष्टीपासून लांब राहा. एकदा तुम्हाला छोटासा मुद्दा सांगतो. तुकोबारे भंडाऱ्या डंगरावर ध्यान करीत बसले. गावातील कुटील निंदक दुर्जन चांडाळ बर का दुर्गुणी माणसं वाईट व्यसनाची माणसं यांनी कट रचला. आर महाराज पहाटेपासून करता करा नाही सगळ्या गावात उठावला घे येड लावलं लोकांना. याचा आपण निकाल काढूया. एक बाई धाडली पण्यांगणा अवघेनी गावद्वारी आहे उलशी कळलं सगळ्यांना. ती गेली आणि मारल्या पायाला गुदगुल्या केल्या. गुदगुल्या ए माय गुदगुल्या मला माय म्हणू नका. मावशी अक्का
तसं तर बोलूच नका. मग कोण? मी तुमची राणी. मी तुमची राणी. देवपूजन आणून देईन पाणी. कळलं का? मी भरती शहाणी. महाराज म्हणे ध्यानात ठेव तुझ्या जन्माची होईल कहाणी. कळलं का? आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास तैसे न हो. तरी तिथून आलं ना. कळलं का? नाही नाही तुम्ही माझे पतीच. तुम्ही माझे पतीच. हे काही बोल नको. न सावे मग तुझे पटन नको हे वचन दुष्ट वनू. काही बोलू नको. नाही. पुन्हा महाराज रागावले. तुका म्हणे तुझं पाहिले व्रत ओमलट आली. हे कुटील निंदक चुकवणारच होते. महाराज सांचकपारी आले का? चुक्या ही बाई काय म्हणाल्या? ते म्हणत असेल तर बरोबर असेल. तिचं संग्रह मी काय सांगू. उचललं की गाडवर बसलं. डोळ्याची माळ, गळ्यात शेंदूर. लोक गुलाल लावतील. शेंदूर लावला. म्हटलं मारुतीने शेंदूर लावला. मला बी आनंद वाटला. गेलं फुलाची तर कुणी घातले. डोळ्याची माळ कुणाला असल्या. हसले महाराज. वा वा. अरे माझ्या वरातील घोड गाडव मी नव्हते रे. हे बरं झालं बसले. ती एक असं चिडम नसायला किडबिडी बिडबिडी किडबिडी बिडबिडी वाजत पुढी लेकर हुर्र करू लागले. बोंबलू लागले. नेमकं तुकाराम महाराज दारात घरला आले. तिची बाई बाहेर आल्या. माया मालक तुम्ही कशी काय आवडे आवडे इकडे बस माझ्या माग. कशी बसू? टाकुडी हो पाहिली टोळ बस. अगं आपल्या वरातीत गाडव बी नव्हतं. एवढी सोय गावाला गेल्या. किती चांगलं झालं. बसले. खाली चौकात दोघही आले. जवळजवळ 7.5 फूट उंची घोडं झालं त्यातून. ते गाडव ज्याचं होतं का ते मला माझं गाडव असलं नव्हतं बाबा. अरे सगळे पळाले. एवढं उची झालंय आपल्याला पुत्र करील महाराज. काही पळून गेले. काही पाया पडू लागले. महाराज चुकलो क्षमा करा. कळलं का? ओ गाढवाचे घोडे महात्म्यावर आळा आलो हो. नाथ महाराजावर आलो. तुकोबरावर आलं. पण खरी ज्याची सेवा
काय भेटायचं जेव्हा आता बरेच माणसे आमच्या आळ घातले ठोत्रिया काही म्हणजे आम्हाला चेलच सणाला तुझी ताकद असली तर बाहेर निघून दाखव ना. काही ना शक्य आहे का तुझ्याकडे? काही नाही. हे चोपट ना होपट परावी नारी कीर्तनकार असो भागवतकार असो सामान्य माणसं असो एक पापाचं धन चोरीचं धन डोळोली धन कष्टानं कमवा ते कष्टे जे आले कष्टेच विले विले उरे ते भोगीचे संतोषीची अशा प्रकारचे धन करवा. आपल्या पत्नीचा स्वीकार करून परस्त्रिया सडा बहिणी माया कळलं का. दोन गोष्टी मांस खाणं हे महान पाप आहे. नरकात जावं लागतं. सेवा आवडी खावया मासा आठवा स्वर्गाची आशा ते करीची पशु हिंसा त्या पुरुषा धपटन मांस खाता हौस करी थोडोनी वेळी ठेविला कोण त्याची करी की जीवे जीवनी नटी अलिकाच्या कापीची मारा निष्ठुरपणा पार नाही करती बेटी उसणवरी एम पुरी भोगावया. मांस परस्त्री परधन आणि दारू कळलं का. ते नारू आम्हाला भेटतातच कोणीही गावात कुठे बाजूला बसते काय ना बघा दारूचा याच्या बापाची प्यार आहे का तुझंच वाटोळ होणार आहे. अशी रेल्वे एसटीत बसलो आटून बसलो पाची बाबून येतात जवळ बसतात. कोण्या गावचे? नगरवाडीचे. बरं आपलं आहे माळ होते मला. बर काय झालं? माझा पाय खर उकराला मी मला आज नगरवाडीचा महाराज कालचा कारच्या दगडाचा तुम्ही कोपराला मला मारतो का तुला पुंजू का पाय माझा उकरत मला माझा पाय आहे इकडे बघ रे माझा मला हे तुमचा मला कुठे गेला हे जंगाड आहे. त्याच्याबद्दल आमच्या संतांनी खूप बांधणं सुरू केलं. अरे महाराजा अरे महाराजा दारू पिऊन फिरशी दारू पिऊन फिरशी परस्त्री या तीन गोष्टीपासून बाजूला राहा. सुखे करावा संसार संसार सुखाने करा. जास्त नाही लागत. एक धरा रखमाईचा पती दोन सोडा परत रवे आणि जास्त व्यवहार नाही शेवटच्या चरणात.